नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला हळदीच्या दुधापासून शरीराला होणाऱ्या फायद्यांबद्दल तर माहिती आहे, पण हळदीच्या दुधापासून शरीराला होणाऱ्या नुकसानांबद्दल माहिती आहे का? तर चला तर मग या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. हळद हा एक लोकप्रिय मसाला आहे जो अन्न आणि पेयांमध्ये वापरला जातो. हळद हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आयुर्वेदात हळदीचा वापर आरोग्याशी संबंधित अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हळदीमध्ये कर्क्युमिन आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक व्यतिरिक्त त्यात हिलिंग प्रॉपर्टीज असते. दुधात हळद मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हळदीचे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पण हिवाळ्यात त्याचे सेवन अधिक फायदेशीर ठरते. उन्हाळा आणि पावसाळ्यात त्याचा वापर कमीत कमी करावा. याशिवाय काही समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी हळदीचे दूध पिऊ नये. असे करणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आहार तज्ज्ञांच्या मते लोकांनी सावधगिरीने हळदीचे दूध सेवन केले पाहिजे. हळदीचे दूध प्रत्येकासाठी चांगले नसते आणि ते काही लोकांचे आरोग्य बिघडवू शकते. लोकांनी विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात हळदीचे दूध पिणे टाळावे. गर्भवती महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये. असे करणे धोकादायक ठरू शकते. ज्या महिलांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनीही हळदीचे दूध पिऊ नये. हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील लोहाचे शोषण थांबते आणि लोहाची कमतरता निर्माण होते. यामुळे ॲनिमियाची समस्या उद्भवू शकते. कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हळदीचे दूध पिऊ नये, कारण त्यामुळे रक्तदाब कमी होतो. अनेकांना दुधाची ॲलर्जी असते, त्यांनी हळदीचे दूध पिऊ नये, अन्यथा त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते. हळदीच्या दुधामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन नावाचे रसायन मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते.